नमस्कार भावी शिक्षकांनो, मराठी वर्गामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या या जबरदस्त एपिसोडमध्ये आपण महाटेट परीक्षेसाठी शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र हा अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि मित्रांनो, अभ्यासाला लागण्यापूर्वी एक छोटी पण महत्त्वाची सूचना. या सेशनच्या PDF नोट्स आणि सराव क्विजची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हो, आणि महाटेटच्या परिपूर्ण तयारीसाठी आपल्या चॅनलवर फक्त ₹59 आणि ₹119 अतिशय उपयुक्त मेंबरशिप प्लॅन्ससुद्धा आहेत, तेही नक्की चेक करा. चला तर मग जराही वेळ न दवडता थेट विषयाला सुरुवात करूया. आजच्या सत्राचा आपला अजेंडा एकदम क्लिअर आहे. आधी आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र पाहू, मग सुलतानांचा जुलूम, त्यानंतर स्वराज्याची स्थापना, पंडित नेहरूंचे विचार आणि सर्वात शेवटी तुमची आवडती महाटेट सराव प्रश्न मंजुषा. तर भाग 1. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी आपला महाराष्ट्र नेमका कसा होता, त्यावेळची राजकीय परिस्थिती काय होती हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. महाटेटमध्ये आपल्याला अनेकदा तुलनात्मक प्रश्न विचारले जातात. आता हेच बघा ना, उत्तरेत मुघल सम्राट अकबर आणि दक्षिणेत विजयनगरचे कृष्णदेवराय हे त्यांच्या कल्याणकारी राजवटीसाठी ओळखले जात होते. ते प्रजेचा विचार करत असत. पण आपल्या महाराष्ट्रात मात्र चित्र पूर्णपणे वेगळं होतं. इथे जवळपास 400 वर्ष स्वराज्य नव्हतंच. रयतेच्या भल्याचा विचार करणारी कोणतीही हक्काची आणि भक्कम सत्ता इथे अस्तित्वात नव्हती. सगळं अंधारच होता. आणि म्हणूनच आपण वळतोय दुसऱ्या भागाकडे, जिथे स्वराज्य नाही तिथे जुलूम आलाच. पाहूया या सुलतानांचा जुलूम आणि त्यामुळे भरडली गेलेली आपली रयत. तुम्हाला माहितीये का, त्या काळात महाराष्ट्राचा बहुतांश भाग 2 सुलतानांनी चक्क आपापसात वाटून घेतला होता. एक होता अहमदनगरचा निजामशाह आणि दुसरा विजापूरचा आदिलशाह. हे दोन्ही सुलतान प्रजेसाठी अजिबात उदार नव्हते. त्यांच्यात नेहमी हाडवैर असायचं. ते सतत एकमेकांशी लढाया करत. आणि या 2 मोठ्या सत्तांच्या भांडणात सर्वात जास्त कोणाचं नुकसान होत होतं? तर आपल्या सामान्य माणसाचं. विचार करा मित्रांनो, त्या काळात जगणं किती कठीण असेल. या सततच्या लढायांमुळे रयतेला राहायला सुरक्षित घर नव्हतं, पोटाला पुरेसं अन्न नव्हतं. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे उघडपणे आपले सण उत्सव साजरे करणं किंवा देवळात जाऊन पूजा करणं सुद्धा धोक्याचं झालं होतं. धार्मिक स्वातंत्र्य तर पूर्णपणे हिरावून घेतलं होतं. माणसांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न होता. मग अशा वेळी आपले स्थानिक नेते काय करत होते? महाराष्ट्रात देशमुख आणि देशपांड्यांसारखे अनेक वतनदार होते, पण दुर्दैवाने त्यांचं रयतेकडे अजिबात लक्ष नव्हतं. अगदी खरे. त्यांचं प्रेम फक्त आणि फक्त स्वतःच्या वतनावर, स्वतःच्या जहागिरीवर होतं. प्रजेचं रक्षण करण्याऐवजी हे वतनदार आपापसातच भांडत बसायचे. आणि त्यांच्या या स्वार्थीपणामुळे सुलतानांचं फावलं आणि रयतेचे प्रचंड हाल झाले. भाग 3. अशा या घनघोर अंधारात एक आशेचा किरण निर्माण झाला. ती म्हणजे स्वराज्याची पवित्र स्थापना. शिवाजी महाराजांचं हेच ते महान कार्य. स्वराज्य म्हणजे नेमकं काय हो? तर अत्यंत सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःचे राज्य, परक्यांची सत्ता झुगारून आपली सत्ता आणणे. शिवाजी महाराजांनी आपल्या माणसांचे हे अतोनात हाल उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. आणि म्हणूनच या रयतेला सुखी करण्यासाठी त्यांनी स्वराज्य स्थापनेचे हे पवित्र कार्य हाती घेतलं. महाराजांनी सर्वात आधी त्या आपापसात भांडणाऱ्या स्वार्थी वतनदारांना वटणीवर आणलं. त्यानंतर न्यायाचं हिंदवी स्वराज्य उभं केलं. आणि विशेष म्हणजे त्यांनी हिंदू मुसलमान असा कोणताही भेदभाव केला नाही. हो, त्यांनी सर्व धर्मांतील साधुसंतांचा समान आदर केला. आणि मागील 300-400 वर्षांत महाराष्ट्रात जे अनेक महान संत होऊन गेले, त्यांच्या शिकवणीचा महाराजांनी स्वराज्य स्थापनेत खूप उत्तम उपयोग करून घेतला. आता आपण चौथ्या भागाकडे वळूया, पंडित नेहरूंचा ऐतिहासिक दृष्टिकोन. पण त्याआधी मंडळी, मध्येच एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. महाटेटच्या EVS2 या विषयाच्या संपूर्ण तयारीसाठी आम्ही सर्व व्हिडिओजची एक प्लेलिस्ट बनवली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती नक्की तपासा बरं का. आता इथे दिसणारं हे चित्र नीट बघा. हे मीर मोहम्मद या शिवकालीन चित्रकाराने काढलेलं शिवाजी महाराजांचं चित्र आहे. आणि यातली सर्वात महत्त्वाची नोंद जी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे ती म्हणजे या चित्राचं मूळ रूप आजही पॅरिस येथील संग्रहालयात सुरक्षित ठेवलेलं आहे. अशी बारीक माहिती महाटेटमध्ये हमखास विचारली जाते. पंडित नेहरूंनी शिवाजी महाराजांबद्दल काय म्हटलंय बघा. शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. तत्कालीन राज्यपद्धतींच्या गुणावगुणांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि त्यातून आपली राज्यव्यवस्था आखली. याचाच अर्थ असा की महाराजांनी केवळ रागाच्या किंवा महत्वाकांक्षेच्या भरात राज्य उभं नाही केलं, तर त्यांनी त्या काळातल्या इतर राज्यपद्धतींचा खूप बारकाईने अभ्यास केला होता. हे एक उत्तम प्रशासकाचं लक्षण आहे. नेहरूंनी महाराजांच्या युद्धनीतीचंही खूप कौतुक केलंय. महाराजांना अगदी अचूक समजलं होतं
की जर स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर स्वतःचं आरमार म्हणजेच नौदल असणं किती आवश्यक आहे. अगदी बरोबर. समुद्रावरून येणाऱ्या इंग्रज आणि डच यांच्यासारख्या परकीय आक्रमणांपासून किनारपट्टीचं रक्षण करण्यासाठी त्यांनी प्रबळ आरमार उभारलं. तसंच प्रतापगड किल्ल्याची अभेद्य बांधणी ही त्यांच्या युद्धशास्त्रातील निपुणतेची साक्ष देते. भाग 5, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, ती महाटेट सराव प्रश्नमंजुषा. मित्रांनो, या परीक्षेत आपल्याला थेट माहितीवर आधारित फॅक्च्युअल आणि विचारांवर आधारित लॉजिकल असे दोन्ही प्रकारचे प्रश्न येतात. आता मी प्रश्न विचारीन आणि तुम्ही सर्वांनी फटाफट तुमची उत्तरे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायची आहेत. चला बघूया कोणाचा अभ्यास किती पक्का झालाय. चला तर मग पहिला प्रश्न. स्वराज्यापूर्वी महाराष्ट्राचा बहुतांश भाग कोणत्या 2 सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता? सर्वांनी लगेच कॉमेंट्समध्ये उत्तर द्यायचं आहे. विचार करा. अगदी बरोबर, अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशाह. क्या बात आहे. दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. उत्तरेतील आणि दक्षिणेतील कोणते 2 राजे त्यांच्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत? सुरुवातीलाच आपण हे पाहिलं होतं. कमेंट करा लवकर. बरोबर, उत्तरेतील मुघल सम्राट अकबर आणि दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेव राय. प्रश्न तिसरा. पाठातील माहितीनुसार स्वराज्य या शब्दाचा नेमका आणि शब्दशः अर्थ काय आहे? हा प्रश्न सोपा वाटतो, पण परीक्षेत कन्फ्यूज करू शकतो. याचं अगदी अचूक उत्तर आहे स्वतःचे राज्य. छान. आता चौथा प्रश्न, जो जरा ट्रिव्हिया टाईप आहे. शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक चित्र कोणत्या चित्रकाराने काढले आणि त्याचे मूळ चित्र आज कोणत्या शहरातील संग्रहालयात ठेवलेले आहे? बघूया कोणाकोणाचं लक्ष होतं. एकदम बरोबर, चित्रकार मीर मोहम्मद, आणि ते मूळ चित्र आज पॅरिस येथील संग्रहालयात आहे. पाचवा प्रश्न. कोणत्या 2 विशिष्ट परकीय सत्तांच्या आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रबळ आरमार उभारले? पंडित नेहरूंच्या दृष्टिकोनातून आपण हे अभ्यासलं. याचं योग्य उत्तर आहे इंग्रज आणि डच. आता थेट प्रश्नानंतर आपण थोडे तार्किक म्हणजेच लॉजिकल प्रश्न घेऊया. लॉजिकल प्रश्न 1. वतनदारांच्या केवळ जहागिरीवरील प्रेमामुळे आणि स्वार्थीपणामुळे रयतेचे हाल कसे झाले? याचं सरळ लॉजिक असं आहे मित्रांनो, की ज्यांची जबाबदारी प्रजेचं रक्षण करण्याची होती तेच वतनदार जर आपापसात लढत बसले तर रयत वाऱ्यावरच पडणार ना. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन सुलतानांना रयतेवर अन्याय करणं सोपं गेलं. लॉजिकल प्रश्न 2. प्रतापगड किल्ल्याची बांधणी ही पंडित नेहरूंनी नोंदवलेल्या कोणत्या विशिष्ट कौशल्याशी जोडली जाते? विचार करून उत्तर द्या. याचं उत्तर आहे महाराजांची युद्धशास्त्रातील निपुणता. त्या किल्ल्याची भौगोलिक रचना इतकी कठीण आणि भक्कम होती की ते महाराजांच्या दूरदृष्टी आणि संरक्षण धोरणाचं एक उत्तम उदाहरण ठरतं. आणि आजचा शेवटचा लॉजिकल प्रश्न. हिंदवी स्वराज्य हे मागील 400 वर्षांच्या जुलमी राजवटीवरील अचूक उत्तर कसं ठरलं? याचं कारण म्हणजे 400 वर्षे जो धार्मिक आणि राजकीय अन्याय चालू होता तो महाराजांनी संपुष्टात आणला. त्यांनी कोणत्याही जाती धर्मात भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक दिली आणि रयतेला खऱ्या अर्थाने सुरक्षितता मिळवून दिली. हेच स्वराज्याचं मोठं यश होतं. मित्रांनो, आज आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आणि स्वराज्याची संकल्पना खूप सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेतली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी वर्ग चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल्स नक्की जॉईन करा. त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला आमचं प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल, ज्यामध्ये तुम्हाला दररोजचे यूट्यूब व्हिडिओज, PDF नोट्स आणि क्विज लिंक्स मिळतील, तेही फक्त 89 रुपये प्रति महिना या शुल्कात, तर त्याचा चेकआउट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की बघा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. धन्यवाद.